मान्य उमेदवाराला सर्व येतं, पण ऐकल्यानं लहान होत नसतं, ऐकल्यानं ज्ञानात भर पडते. नमस्कार मित्रांनो, के चाणक्यमधून डॉक्टर अमर देशमुख बोलतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ह्या वेळेस तुम्हाला किमान 120 नवे आमदार बघायला मिळणार. खरंच ह्या वेळेची विधानसभा ही एक ऐतिहासिक विधानसभा होणार. नवे चेहरे जवळपास ते 100 ते 150च्या प्रमाणात ते असणार. प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला मी. आणि महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभेचा खडानकडा काम केल्यामुळे एक ठामपणे सांगू शकतो की ज्यांना कोणाला राजकारणात उतरायचंय, नेत्याचे मुले असतील, कोणी संधी देत असेल, पुतणे असतील, काका असतील, मामा असतील, बायको असेल, भाऊ असेल, जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल आणि तुमचा भाऊ मोठा नेता आहे, त्याच्या विरोधात उभे राहा, तुम्हाला संधी आहे. एक कारण सांगतो. आत्ताच बघितलं आपण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांकडे 13 खासदार गेले, 7 निवडून आले, 2 काठावर आले, म्हणजे 5च आले प्रॅक्टिकली. आणि त्याच्यात सत्यता काय माहितीये का? धनुष्यबाण जे चिन्ह आहे ना, त्या प्रत्येक लोकसभेमध्ये एका एका चिन्हावर शिवसेनेचं, जुन्या शिवसेनेचं 1.5 लाख मतदान त्या नवीन शिवसेनेला पडलेलं आहे. जसं आपण बघितलं तुतारी, पिपाणी आणि तुतारी. पिपाणीला तुतारी समजून सुद्धा 45, 50 हजार, 1 लाख मतदान केलं. तर लोकांना वेळ कमी होता आणि जुनी शिवसेना मशाल हे चिन्ह आहे ना, घरोघर पोहोचूच शकली नाही. म्हणून बऱ्याचशा लोकांनी काय केलं, शिवसेनेचा उमेदवार उभा आहे ना, जिथं नेक टू नेक फाईट आहे जुन्या आणि नवीन शिवसेनेची, अहो घरात भावाला भाऊ बोलत नाही. बऱ्याचशा घरात मोठं घर असतं, पोकळ वासा असतो, वयस्कर माणसाला मेसेजच गेलेला नाही. आणि ह्या शिवसेनेला जर उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेला जर वाढायचंय, तर त्यांनी त्यांच्या चिन्हाचा मेसेज सर्वसामान्यपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग न गेल्यामुळे काय झालं, हे उमेदवार आले. पण 13 गेले. उदाहरण पकडा तुम्ही, 7 आले. राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे जे गेले, उभे केले त्यांनी, त्यापैकी 1च आले. आणि तटकरे साहेब बी कसे आले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आम्ही त्या मतदारसंघात काम केलं. माझी टीम 10, 20 दिवस त्या मतदारसंघात होती. एक लक्षात घ्या, का मी म्हटलं की 120 ते 150 नवीन आमदार येतील आणि जुने जे येतील त्याच्यापैकी 50% लोक ह्या किंवा याची सत्ता येऊ का त्याची सत्ता येऊ, हे मंत्री राहतील. त्याच्यामुळे यावेळेची निवडणूक कोणी इझी घेऊ नका. एक बघा, भाजपच्या आज 105 आहेत, भाजप सोबत 15 अपक्ष आहे, ते मिळून भाजपचे 120 झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आज 40 आहे, 1-2 ते अपक्ष आणतील, त्यांचे 42 आणि 120 160 झाले. आणि शिंदे साहेबांकडे 40 आमदार आहे, अपक्ष 2-3 आहे, त्यांच्याकडे 50 धरा, 160 आणि 50 किती झाले, 210. विचार करा, लोकसभेला 15 खासदारातून जर यांचे 5 आणि हे 2 आले 7, 1-2 येणार फरकाने, तर यांच्या 50-40 आमदारामधून 50% जरी पकडला आपण, 30% जरी रेशो पकडला, तर हे 30 आमदार ऑलरेडी पडणार आहेत. पण ते पक्ष यांच्यावर विश्वास ठेवून आलेत. म्हणजे काय झालं, एकनाथ शिंदे साहेबांकडे 10-15 झाले, कारण त्यांच्या 40 मधून निगेटिव्ह रेशो आहे. ऍक्च्युली चुकी केलीच आहे त्यांनी. मग अजित पवारांच्या 40 मधून सुद्धा 30 पडणार. हे बघा, हा लोकसभेचा कल आहे बरं का. आमचे ना एकनाथ शिंदे दुश्मन आहे, ना अजित पवार दुश्मन आहे. आणि भाजपमध्ये आजच्या घडीला जर आपण बघितलं ना, 105 आमदारामधून भाजपचे 40 पडणार. मग भाजपचे 60 धरा तुम्ही, एकनाथ शिंदे साहेबांचे 20 धरा, 60 आणि 20 80, आणि अजित पवार साहेबांचे 20 धरा, की झाले 100. 20-25 ह्या वेळेस अपक्ष उमेदवार जास्त येणार. 30 ते 40 जर अपक्ष उमेदवार आले तर तुम्ही विचार करा, मग नक्कीच महाविकास आघाडीला संधी आहे.
चांगले उमेदवाराची नवीन निवड केली पाहिजे, उमेदवाराला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि जर महायुतीला यायचं असेल तर त्यांनी सांगायला नवल नाही, वेगवेगळ्या युक्तीचा वापर केला पाहिजे. पण हे राजकारण हे वेळेवर कोणत्या साईडला कलेल, कोणता मुद्दा उठेल काही सांगता येईल. पण आजच्या घडीला जर विधानसभेचा विचार केला तर 110 ते 150 पर्यंत नवीन तरुण लोकांना संधी आहे. आणि 100% सांगतो मी की जुने जे एकत्र आलेत यांची वैचारिक सांगड बसणं अशक्य झालंय. त्याच्यामुळे तो पडण्याचा रेशो आजच्या येणार. मग महायुतीला संधी आहे की पुढे जर त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या रणनीत्या वापरल्या, वेगवेगळ्या हे वापरल्या, तर कदाचित महायुतीचे परत 150 ते 160 येऊ शकतात. बहुमत त्यांचं होऊ शकतं. ज्याच्याकडे मॅजिक फिगर 141 45 ची समजा, तिथे तो त्याचं सरकार होऊ शकतं. पण आजच्या घडीला जर विचार केला ना, हे पुढचं अशक्य आहे. कारण की आज जर आपण विचार केला तर यांनी 13 उभे केले होते, जुने गेलेले 13चे 13 निवडून यायला पाहिजे होते. अजित पवार साहेबांनी 4 उभे केले, 4चे 4 निवडून यायला पाहिजे होते. आणि भाजपचे 104 आमदार होते, त्यांचे किमान सर्व निवडून यायला पाहिजे होते जर ते चित्र असतं तर. आता बरेचसे नेते म्हणतील की डॉक्टर अमर देशमुखच कुठून मध्ये आला. असं बी मनोज पाटील जरांगेसाठी म्हणत होते लोक. पण 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जर आपण बघितलं आणि आज जर मनोज पाटील जरांगे बघितले, नक्कीच काही फरक आहे. त्यामुळे जे मला म्हणतील अमर देशमुख कुठून आला, ते नक्कीच गर्विष्ठ, भ्रमिष्ठ आणि इगोइस्ट असतील. हे जर फॅक्ट घाम गाळून 150 ते 200 लोकांची माझी टीम आहे महाराष्ट्रात, अचूक सर्वे करते. आम्ही ह्या लोकसभेत दाखवून दिलं, ज्या उमेदवाराचे आम्ही काम केले त्या उमेदवारापैकी 80% रेशो आम्ही त्याला विजयाचा दिला. आम्ही पूर्ण मतदान कव्हर करतो असं नाहीये, पण त्या मतदारसंघामध्ये 5 ते 10% वोटिंग नक्कीच आम्ही काम केल्याने वाढवू शकतो त्या उमेदवाराचं. वेगवेगळ्या युक्त्या असतात, वेगवेगळे त्या नावाचे साम्य नाव खडे करायचे असतात, प्रचारच्या रणनीत्या असतात. मान्य उमेदवाराला सर्व येतं, पण ऐकल्यानं लहान होत नसतं, ऐकल्यानं ज्ञानात भर पडते. मग आपल्या घरात जसं निवडणूक आली तर एक लग्न कार्य समजायचं असतं की नाही, मी याला रामराम करणार नाही, याची मताची मला गरज नाही, असा उपयोग नाही. आपण आपल्या लग्न कार्यात आपल्या प्रत्येकाला पत्रिका देतो, दुश्मनाला बोलवतो, सगळ्या गोष्टीला बोलवतो, झुकून राहतो. तसं त्या निवडणुकीत उमेदवारांना झुकून राहिलं पाहिजे, त्याचा इगो कमी गेला पाहिजे. आपण बघितलं अल्ली अल्ली पाडले यावेळेस, गर्वाचे घर खाली झाले. त्यामुळे तरुण उमेदवारांना मी एक सांगू इच्छितो, तुम्हाला जर आमदार व्हायचं ना तर आतापासूनच तुम्ही तयारी करा की नक्कीच येणारी विधानसभा ही वेगळी असेल आणि जवळपास 150 नवीन आमदारांचे चेहरे असतील. नमस्कार.